महाड MIDCमध्ये ॲस्टॅक लाईफ सायन्सेस लिमिटेड ही कंपनी गोदरेजने ताब्यात घेतली आहे। या कंपनीमध्ये गुरुवारी दुपारी रिॲक्टरचा मोठा स्फोट झाला। या स्फोटामुळे कंपनीच्या एका प्लांटचे नुकसान झाले आहे। प्लांटचे पत्रे उडून बाहेर रस्त्यावर आणि परिसरात उडाले। यावेळी या ठिकाणी काम करणारे 9 कामगार जखमी झाले आहेत। दुपारी पहिल्या शिफ्टचे कामगार बाहेर पडल्यानंतर हा अपघात झाल्यामुळे अन्य कामगार मात्र बचावले आहेत। या अपघाताची माहिती मिळताच महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी इत्यादी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट दिली। महत्त्वाचे म्हणजे या अपघाताची गुप्तता पाळण्यासाठी मुख्य द्वारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मॉक ड्रिल असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र जखमी झालेले कामगार एका खोलीत लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या खोलीमध्ये जाऊन पाहिले असता कामगार जखमी झाल्याचे उघड झाले आणि त्यानंतर स्फोटाची माहिती मिळाली। या घटनेबाबत ॲस्टॅक कंपनीच्या 9 अधिकाऱ्यांविरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीही या कंपनी प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली। सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा